MIT6 आज सुंदर असं इथे एक समिट चालू आहे. काय सांगणार मुळात कशा पद्धतीने समिटमध्ये काय काय गोष्टीवर चर्चा झाली? मला असं वाटतं आतापर्यंत आपण युनिव्हर्सिटीज आणि इंडस्ट्रीज हे वेगवेगळ्या काम करत होतो, परंतु आता भारतामध्ये ही वेळ आलेली आहे की जसं फॉरेन कल्चर आहे की युनिव्हर्सिटीज आणि इंडस्ट्रीज हे सोबत काम करतात, तशाच पद्धतीने आपल्याला भारतामध्ये सुद्धा इंडस्ट्री आणि युनिव्हर्सिटी मुलांच्या भवितव्यासाठी सोबत जर काम केलं तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण आपल्या स्टुडंटचं भवितव्य घडवू शकतो, त्यांचं करिअर घडवू शकतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने ग्रूम करू शकतो. तर आपल्या मते एज्युकेशन आणि क्वालिटी एज्युकेशन यातला फरक काय सांगा? एज्युकेशन म्हणजे आपण फक्त क्लासरूममध्ये बसवून मुलांना एज्युकेट करतो आहे, त्यांना फक्त आपण थिअरी क्लास किंवा लॅबमध्ये इन्व्हॉल्व करतो आहे, परंतु क्वालिटी एज्युकेशनमध्ये आपण त्यांना नवीन प्रकारचे प्रॉब्लेम देतो आहे, रिअल टाईम प्रॉब्लेम देतो आहे, इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम देतो आहे, सोशल प्रॉब्लेम देतो आहे आणि त्यांचे इनोव्हेटिव्ह आयडिया यूज करून ते कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व करत आहेत. तर याचा पहिला उद्देश आहे की प्रॉब्लेम सॉल्विंग, कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व करतील. जसं आज आपले चीफ गेस्ट श्री मंगल प्रभातजी लोढ़ा यांनी सांगितलं की कोणताही प्रॉब्लेम कैसे हल हो सकता है, इसका हल निकालना जरुरी है. तर तशा पद्धतीने आपले स्टुडंट त्याच्यावर काम करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इनोव्हेशनसाठी आपण त्यांना वाव द्यायला पाहिजे आणि फक्त क्लासमध्ये बसून आपण त्यांचे नॉलेज आणि स्किल वाढवू शकत नाही, तर त्यांना आउटक्लास ॲक्टिव्हिटीज जे आहेत, इंडस्ट्री कनेक्ट जे आहेत, इंडस्ट्रीसोबत टायअप करून त्यांना वेगवेगळ्या प्रॉब्लेमवर काम करू जर दिलं तरच त्यांचं लॉजिक वाढेल, त्यांची क्रिएटिव्हिटी यूज होईल, त्यांचं क्रिटिकल थिंकिंग यूज होईल. अशा पद्धतीने आपण जर त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड केलं, दॅट इज नथिंग बट अ क्वालिटी एज्युकेशन. सर, भारत हा एक भवितव्य आणि भविष्यात लागणारा देश आहे. अशा पद्धतीने तुमचे इथे सुद्धा AIच्या टेक्नॉलॉजीसुद्धा वापरते. काय सांगाल, तंत्रज्ञान मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे? मला खरोखर आनंद आहे की या प्लॅटफॉर्मवरनं मला MIT इंडियाच्या 2 स्ट्रॅटेजीबद्दल बोलता येईल. एक AI फर्स्ट स्ट्रॅटेजी आणि दुसरं इनोव्हेशन फर्स्ट स्ट्रॅटेजी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही हा पूर्ण सर्वे केल्यानंतर मी अतिशय प्रकर्षाने सांगू इच्छितो की MIT इंडिया इज द फर्स्ट प्लॅटफॉर्म अँड द ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. आपण इनोव्हेशन फर्स्ट स्ट्रॅटेजी आणि AI फर्स्ट स्ट्रॅटेजी या दोघांचा संगम केलेला आहे आणि प्रोबॅबली नॉट इन इंडिया परंतु पूर्ण वर्ल्डमध्ये आपण फर्स्ट असू की जे प्रॉडक्ट बेस्ड लर्निंगबद्दल बोलतो आहे आणि जे आपण प्रॉडक्ट बेस्ड लर्निंगबद्दल बोलतो आहे ते आपण इम्प्लिमेंट करतो आहे. इट्स नॉट ऑन द पेपर. नुसतं स्ट्रॅटेजी तयार करून होत नाही, पण ग्राउंड लेवलला आपल्याला ते इम्प्लिमेंट करण्यासाठी फॅकल्टीला इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे, स्टुडंटला इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे आणि इंडस्ट्री एक्सपर्ट्स त्यांना आपल्याला इन्व्हॉल्व करून घेणं आहे. या तिघांचा संगम मिळून आपल्याला जर खरोखर करायचं असेल तर मुलांचं इन्व्हॉल्वमेंट प्रॉडक्ट बेस्ड लर्निंगमध्ये होईल आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगपासून आपण प्रॉडक्ट बेस्ड लर्निंगवर जातो आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि MIT इंडियाने एक आपण स्ट्रॅटेजी घेतलेली आहे, पॉलिसी तयार केलेली आहे आणि आपण ती 26-27पासून इम्प्लिमेंट करतो आहे. म्हणूनच MIT इंडियाच्या प्रेझेंटेशनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, आम्ही कमिट करतो आहे की 3 वर्षानंतर आमचे 500 इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स बाहेर येणार आहेत आणि 5 वर्षानंतर तुम्ही इमॅजिन करू शकतात 1000च्या वर प्रॉडक्ट्स आमच्या स्टुडंट्सकडनं मिळतील आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणार आहोत आणि ॲड्रेस करणार आहोत. ते इंडस्ट्रीचे असू देत, ते टेक्निकल असू देत का सोशल असू देत, सगळे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून आपण जास्तीत जास्त चांगले सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये आव्हानसुद्धा असेल मुलांसमोर किंवा आपल्यासमोर काय? AIमुळे खूप आव्हान आलेले आहेत. आपल्याला असं वाटतं आहे की AI विल रिप्लेस दी ह्युमन इंटेलिजन्स, पण असं कधीही होणार नाही. ह्युमन इंटेलिजन्स विल बी देअर. फक्त काय आहे, स्किल सेट चेंज होणार आहे. तर AI इनेबल्ड ग्रॅज्युएट्स ही नवीन संकल्पना जी आहे हे सगळ्या युनिव्हर्सिटीने आता युटिलाइज करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मुलांना ग्रूम करणं गरजेचं आहे. अगोदर आपण बेसिक ग्रॅज्युएट्स बोलायचो, त्याच्यानंतर मागच्या 20 वर्षामध्ये आपण IT इनेबल्ड, ICT इनेबल्ड ग्रॅज्युएट्स म्हणायचो, परंतु आता गरजेचं आहे की आपण AI इनेबल्ड ग्रॅज्युएट्स, मग ते मॅनेजमेंटचं असू दे, सायन्सचं असू दे, इंजिनिअरिंगचं असू दे किंवा डिझाईनचं असू दे, आपल्याला AIचं चांगल्या पद्धतीने त्यांना नॉलेज देणं गरजेचं आहे. परंतु पुन्हा मी इथे एक अधोरेखित करतो की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट गोइंग टू replace the human intelligence. Human intelligence always will be there. Only the thing is skill set will be get changed. त्या skills आपल्याला मुलांना देणं फार गरजेचं आहे. Are you looking at any foreign partners in this? Yes, as we have already discussed during the MIT India presentation, it's not only the tie-up with the industry.
we have got around 25 tie-up with the different foreign universities of US, UK, Europe and Asian countries. And it's not on the paper, but basically every year we are sending 100 plus students and 20 plus faculty members to different foreign universities. It's not only for visit, but they are going for the internship purpose. They are staying there for 15 days or 1 month, and they are doing actually the project based internship, and they are learning the new things. So because of these types, we have seen in last 5 years that students are getting the very good experience and the exposures, and whatever the things are missing in Indian curriculum or probably in our labs, they are using that in their universities outside India.